नमस्कार मंडळी, आज बनवूया अजिबात तेलकट न होणारे साबुदाणा वडे। हे साबुदाणा वडे इतके सिंपल पद्धतीने मी बनवलेत ना की कोणालाही सहज बनवायला जमतील। खूप जणांचे वडे खूप तेलकट होतात किंवा तेलात टाकले की विरघळतात। असं ह्या वड्यांसोबत काहीही होत नाही। यासोबत एक चटपटीत चटणी सुद्धा बनवणार आहोत जी वड्यासोबत खूप भारी लागते। मंडळी, तुम्ही आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल ना तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे वडे मी कसे बनवले। तर चला, खूप उशीर न करता रेसिपीला सुरुवात करूया। तर इथं मी रात्रभरासाठी एक पाव किलो साबुदाणा मी भिजत घातला होता। साबुदाणा बुडेल इतकंच यामध्ये पाणी घालायचं, खूप जास्त पाणी घालायचं नाही किंवा मापातच पाणी घालायचं। आणि तुम्ही जितका वेळ ह्याला साबुदाण्याला भिजवू शकता ना तेवढा वेळ भिजवायचं। त्यासाठीच काय करायचं ना, रात्रीचा साबुदाणा भिजवायचा, म्हणजे रात्रभर तो व्यवस्थित भिजला जातो। दिवसा कसं असतं, आपण 2-3 तासामध्येच हे बनवायला घेतो, त्यामुळे सुद्धा साबुदाणा कधी भिजत भिजत नाही। तर इथं मध्यम आकाराचे 3 बटाटे मी उकडून घेतले होते, साल काढून घेतली। आणि हे बटाटे आपल्याला किसूनच वापरायचे। ज्यावेळेस आपण हाताने कुस्करून वापरतो ना त्यावेळेस काय होतं ना, त्याच्यामध्ये छोटे छोटे चंक्स राहतात आणि ज्यावेळेस आपण वडे बनवतो ना तर तेलामध्ये त्याची वाफ तयार होते आणि त्यामुळेच वडे खूपदा फुटतात। त्यामुळे जे साबुदाणा आहे ना तो खूप ओलसर नको, किंवा बटाटे जे आहेत ना ते आपल्याला किसूनच वापरायचे। त्यानंतर इथं मी 3 ते 4 मिरच्यांचा ठेचा बनवून घेतला होता, म्हणजे थोडंसं कुटून घेतलं होतं, ते इथं घालायचं। तुम्ही कितपत तिखट खाता ना त्या अंदाजाने इथं तुम्ही मिरची वापरू शकता, किंवा शेंगदाणे आणि मिरची एकत्र जरी वाटून घेतली ना तरीसुद्धा चालणार आहे। तर इथे एक 5 ते 6 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट इथं मी घालत आहे। हे बघा, शेंगदाण्याचा कूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही। त्यानंतर इथं मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे। यापेक्षा जास्त यामध्ये काहीच घालायचं नाही। जेवढ्या सिंपल पद्धतीने हे वडे तुम्ही बनवाल ना तेवढे चवीलाही छान लागतात आणि बनवायला सुद्धा खूप उत्तम, म्हणजे व्यवस्थित होतात, अजिबात बिघडत नाही। आता हे व्यवस्थित असं एकजीव करून घेतलं। खूप जण यामध्ये जिरं किंवा कोथिंबीर सुद्धा घालतात। जर तुम्हाला इतर वेळेस जर कधी खायचे असेल ना तर तुम्ही बनवून खाऊ शकता, पण उपवासामध्ये जिरं किंवा कोथिंबीर आमच्या इकडे नाही खात, त्यामुळे इथं मी घातलेलं नाही। आज महाशिवरात्रीनिमित्त हा बेत मी केला होता, सोबतच तुमच्यासोबत इथं रेसिपीसुद्धा शेअर केली। मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घातल्या, सोबतच एक 3 ते 4 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातला आणि चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा साखर घातलेली आहे। पाणी न घालता याला फिरवून घ्यायचं। आता ही चटणी चवीला अप्रतिम लागावी, तिखट, आंबट, हलकीशी गोडसर, यासाठी इथं मी 2 चमचे ताजं दही घातलेलं आहे। दह्यामुळे ही चटणी खूप जास्त भारी लागते। जरी तुम्ही वडे नाही बनवले ना, खिचडी जरी बनवली ना त्यासोबतसुद्धा ही चटणी खूप जास्त भारी लागते। ही चटणी ना हलकीशी पातळच ठेवायची, म्हणजे ती ना अशी वड्यांमध्ये अशी भिजवून खायला खूप छान लागते, किंवा खिचडीसोबतसुद्धा खूप मस्त लागते। जर तुम्हाला दाटसर आवडत असेल तर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट तुम्ही वाढवू शकता, पण ही चटणी अशी पातळसर खूप छान लागते। वरईचा जो भात आहे ना त्यासोबतसुद्धा अप्रतिम लागते। जर तुम्ही कधी नसेल अशा पद्धतीने चटणी बनवून खाल्ली ना तर एकदा जरूर बनवा, खूप छान लागते। आता इथं आपली साधी सिंपल उपवासाची चटणी तयार झालेली आहे। आता आपण जे वड्याचं मिश्रण तयार करून घेतलं होतं साबुदाण्याचं, ते सुद्धा हे व्यवस्थित असं आपण भिजवून घेतलेलं आहे। मस्त याला बाइंडिंग आलेली आहे, एकजीव करून घेतलेलं आहे। आता इथं मी छोट्या वाटीमध्ये ना पाणी घेतलेलं आहे। पाणी घेणं खूप गरजेचं आहे। वाटीमध्ये पाणी घेऊन आहे ना हे पाणी हाताला थोडंसं लावून घ्यायचं आणि एक लिंबाच्या आकाराचा ना गोळा तोडून घ्यायचा। एकसारखे गोळे होण्यासाठी तुम्ही एखादी छोटीशी वाटी सेट करून त्याने सुद्धा हे मिश्रण घेऊ शकता, म्हणजे तुमचे सगळे वडे एकसारखे होऊ शकतात। इथं मी एक लिंबाच्या आकाराचा गोळा घेतला, व्यवस्थित त्याला गोल करून घेतलं आणि त्यानंतर अशा पद्धतीने ना हाताने असं प्रेस करून घ्यायचं। व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं, नाही तर तेलामध्ये वडे ना फुटतात, असे पसरतात, तेलही खराब होतं आणि आपले वडेसुद्धा खूप जास्त तेलकट होतात किंवा फुटण्याची सुद्धा शक्यता असते। आणि वडे खूप असे मोठे मोठे बनवायचे नाही, लहान आणि असे चपटे वडे बनवायचे, म्हणजे ते तेलात ना फुटत नाही आणि वडे आहेत ना वरून असे कुरकुरीत आतून हलकेसे सॉफ्ट ना चटणीसोबत खूप भारी लागतात। त्यामुळे बनवतानाच असे पातळ पातळ वडे बनवायचे। खूप जण वडे गोल बनवतात, त्यामुळे सुद्धा त्यामध्ये खूप जास्त वाफ तयार होऊन सुद्धा वडे तेलामध्ये फुटतात। त्यामुळे वडे छोटे आणि असे चपटे बनवून घ्यायचे। हे बघा, व्यवस्थित असं प्रेस करूनच हे वडे बनवायचे। तर याच पद्धतीने लगभग मी निम्म्यापेक्षा जास्त वडे बनवून घेतले होते आणि थोडंसं मिश्रण मी तसंच फ्रीजमध्ये झाकून ठेवलं होतं, का तर वडे जे आहेत ना ते गरम गरमच छान लागतात। थंड झाले ना तर ते तेलकट होतात किंवा मग ते तेवढे छान लागत नाही। त्यामुळे उरलेलं मिश्रण मी झाकण ठेवून व्यवस्थित असं फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं।
तुम्ही वडे बनवूनसुद्धा फ्रीजमध्ये ठेवू शकता. आता इथं कढईमध्ये सुरुवातीला तेल व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं. जसं आपण पुरीसाठी तेल कसं गरम करतो अगदी त्या पद्धतीने तेल गरम करून घ्यायचं. गॅस बारीक करायचा आणि हे वडे तेलामध्ये जेवढे मावतील तेवढे वडे सोडून घ्यायचे. तुम्ही थोडंसं तेल घालूनसुद्धा 1-2 वडे तळून घेऊ शकता. आता यावरती सुरुवातीला खूप जास्त बुडबुडे असतात. थोडेसे बुडबुडे कमी झाले तेलावरचे की हे वडे थोडेसे असे हलवून घ्यायचे. हे बघा, सुरुवातीला गॅस हा मध्यम ठेवायचा. खूप लहान जर गॅस केला ना तर वडे तेलकट होण्याची शक्यता असते आणि खूप मोठा जर गॅस केला ना तर वडे वरून तर पटकन असे लाल होतात, पण ते तितक्याच लवकर मऊसुद्धा होतात. वडे खूप वेळ असे कुरकुरीत राहण्यासाठी गॅस हा मध्यम ठेवूनच हे वडे असे फ्राय करून घ्यायचे. वडे फ्राय होण्यासाठी ना एक लगभग 4 ते 5 मिनिटाचा वेळ आरामात लागतो. खूप मोठ्या गॅसवर जर फ्राय केले ना तर मग ते तेलकट होतात किंवा मग वरून पटकन रंग येतो, असे प्रकार होतात. त्यामुळे मध्यम गॅसवर हे वडे व्यवस्थित असे तांबूस बदामी रंगावरती फ्राय करून घ्यायचे. हे बघा, यांना तुम्ही रंग बघू शकता, मस्त असा रंग आलेला आहे. आता हे तेलामधून ना व्यवस्थित असे तेल निथळून बाहेर काढायचे. म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल आहे ना ते व्यवस्थित असं निघून जातं. बरं मंडळी, हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकला पाहत असाल, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना ते मला कमेंट करून जरूर सांगा. आणि आपल्या पेजला आणखी फॉलो नसेल केलं ना तर जरूर फॉलो करा आणि ही रेसिपी तुमच्या मित्रपरिवारामध्ये जरूर शेअर करा. तर चला तर मंडळी, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून जरूर सांगा. आणि तुम्हीसुद्धा आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजची ही रेसिपी तुम्ही ट्राय करा. तुम्हा सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप जास्त शुभेच्छा. तुम्हीसुद्धा आजची ही रेसिपी ट्राय करा. मी भेटतोय पुन्हा अशाच छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.